कांदा लसूण मसाला चटणी बनवायला वेळही नाही आणि विकत कांदा लसूण मसाला चटणी आणून खातो म्हणून जेवणाला चवही नाही, असं तुमच्या बाबतीतही होतंय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सारिका गायकवाड इचलकरंजी यांची 15 किलो मिरच्यांपासूनची त्यांना कांदा लसूण मसाला चटणी बनवून हवी आहे. त्यानुसार त्यांना लिस्ट बनवून दिली. त्यांच्या मिरच्या वाळवल्या, त्याचे देठ काढले, मसाला त्या प्रमाणानुसार भाजून घेतलेला आहे. प्रत्येक घरची चव वेगळी, करण्याची पद्धत वेगळी. मोस्टली आपण कांदा लसूण मसाला चटणीमध्ये कढीपत्ता वापरत नाही, पण वर्षानुवर्ष त्यांच्या घरी कढीपत्ता हा वापरत आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना चटणीमध्ये कढीपत्ता पाहिजेच होता. तर आपण आपल्या फॅक्टरीसमोरील झाडाचा फ्रेश कढीपत्ता आणून त्यांच्या चटणीमध्ये तळून वापरलेला आहे. प्रत्येक घरची हरवत चाललेली पारंपरिक चव जपण्याचा तुषार मसालेचा अतोनात प्रयत्न आहे. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, प्रत्येक घरची चव वेगळी असते, करण्याची पद्धत वेगळी असते. म्हणूनच हीच पारंपरिक चव जपण्यासाठी तुषार मसालेने सर्वप्रथमच चटणी बनवण्याची सर्व प्रोसेस एकाच छताखाली ही संकल्पना सुरू केली आहे. इथे फक्त यायचं, मिरच्या मसाले सिलेक्ट करायचे, त्यानुसार लिस्ट बनवली जाते आणि पारंपरिक पद्धतीने डंकावरती कांदा लसूण मसाला चटणी बनवून दिली जाते. प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी असते. काही कस्टमरला तिखट बनवून हवे असते, काहीला मीडियम तिखट, तर काहींना कमी तिखट बनवून हवे असते. काही कस्टमरला तर जास्त कोरडी बनवून हवी असते, काही कस्टमरला ओलसर बनवून हवी असते. मग तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीची कांदा लसूण मसाला चटणी वापरताय हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कढीपत्ता वापरता का हेही आम्हाला कमेंट करून कळवा. अजून मिरच्या आणायच्या आहेत, त्या वाळवायच्या आहेत, त्याचे देठ काढायचे आहे, तयारी करायची आहे, मग डंकावरती कुटण्यासाठी न्यायचं आहे. हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुषार मसालेमध्ये या किंवा कॉलवरून देखील ऑर्डर द्या आणि कोणत्याही त्रासाशिवाय मसाला चटणी बनवून घ्या. तुषार मसाले म्हणजे पारंपरिक चवीचं माहेरघर. 15 किलो मिरच्यांपासून अशी ही 45 किलो कांदा लसूण मसाला चटणी बनवून तयार झाली आहे आणि बाकीच्या ऑर्डर्सही तयार करण्याचं काम सुरू आहे. मग तुम्ही कधी येताय कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्यायला? लाईक, शेअर अँड फॉलो फॉर मोर.